सह्याद्रीचा अद्भुत वैभव म्हणजे आपले गड किल्ले आणि त्या किल्ल्यांमध्येही एक असा मोहरलेला निसर्गाच्या कुशीत विसावलेला किल्ला म्हणजे कोरीगड. ओके, गुड मॉर्निंग गाईज. फायनली मी ब्लॉग चालू केलेला आहे आणि आज आम्ही चाललो आहोत कोरीगडला. आमचा असं काही प्लॅन नव्हता. काल रात्रीपासून आम्ही विचार करत होतो की लोणावळ्याला जाऊयात, लोहगडला जाऊ आणि भाजे केव्सला जाऊ. पण सकाळी उठून असं वाटलं की नको, आपण कुठला तरी चांगला ट्रेक करूयात आणि आम्ही आता थोडासा इझी ट्रेक निवडला आहे. आणि ऑलरेडी 8:30 वाजलेले आहेत. अजून 95 किलोमीटर्स जायचं आहे, तर 2 तास मिनिमम लागणार आहेत. अजून नाश्ता करायचा आहे, त्याच्यामुळे बघू किती उशीर होणार आहे. तसा 11 वाजतीलच. लेट्स सी. प्लॅन तर आहे, त्याच्यामुळे कंप्लीट तर करावंच लागेल. पावसाळा सुरू झाला की सह्याद्री हिरवळीत न्हावून निघतो आणि कोरीगड तो तर जणू एखाद्या चित्रकाराने रंगवलेलं स्वप्नच. चला तर मग अनुभवूया कोरीगडच्या पावसाळी सौंदर्याचं हे अप्रतिम चित्र. लोणावळ्यात नाश्त्यासाठी गाडी थांबवली. पावसाळी वातावरणात गरमागरम वडापाव आणि चहा याचा विषयच नाही. पुण्यावरून कोरीगडला जाण्याचे 2 रस्ते आहेत. एक आहे तामिणी अंधारबन मार्गे आणि दुसरा आहे लोणावळ्यावरून लायन्स पॉइंट मार्गे. लोणावळ्यापासून कोरीगड पर्यंतचा रस्ता इतका अप्रतिम आहे की नुसतं लॉंग ड्राईव्हसाठी जरी आलो तरी खूप आनंद होतो. पुणे मुंबईच्या लोकांसाठी लोणावळा म्हणजे जणू स्वर्गच. सह्याद्रीचा घाटमाथा, इथे पडणारा पाऊस, पावसाने हिरवीगार झालेली धरणी माता, धुक्यात लपाछपी खेळणारी झाडं झुडपं, अंगावरती रोमांच उभे करणारी थंडगार वाऱ्याची झुळूक. आणि काय हवं? शहरातल्या गोंगाटाचा, वर्दळीचा, कामाचा कंटाळा आला की लोणावळा गाठायचा आणि सर्व कंटाळा पाण्यात वाहून टाकायचा. वर्षात कधीही इथे आलो तरीही तोच अनुभव येतो. पण पावसाळ्यात इथल्या निसर्गाच्या सौंदर्याचं शब्दांमध्ये वर्णन करणं शक्यच नाही. आता बरोबर 11 वाजलेत आणि आम्ही इथे पायथ्यापाशी पोहोचलो. त्याच्या पायथ्याला गाडी पार्क करून पायवाटेने आपण पुढे जातो. इथे आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते आणि किल्ल्याची भव्यता नजरेत भरते. स्वराज्यातले गडकिल्ले म्हणजे जणू दागिन्यातील हिरे माणिक मोतेच. त्याचपैकी हा किल्ला कोरीगड. हा किल्ला सुमारे 3000 फूट उंचीवर असून शिवाजी महाराजांनी तो 1657 साली आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. रानात फुललेली छोटी निळसर हिरवी फुलं, सळसळणाऱ्या झाडांचे नाद आणि एखाद दुसरा पाखराचा साथ घालणारा सूर, हे सर्व काही मनाला स्पर्शून जातं. कोरीगडाची चढाई फारशी कठीण नाही, पण पावसाळ्यात त्या गारटणाऱ्या वाऱ्यासोबत चढताना शरीर दमून जातं, पण मन मात्र ताजतवानं होतं. वाटेत पाणी वाहतंय, छोट्या होळ्यांची निर्मिती होते. पायथ्यापासून वरपर्यंत ही जुळजुळती पाणी वाहती आहेत, जणू निसर्गाचं स्वागत गीत म्हणतात. वाटेत डोंगरात कातळात कोरलेल्या या गुहा दिसतात. ही कातळ शिल्प बघितल्यावर त्यांना तासण्यासाठी लागणारी मेहनतचा फक्त अंदाजच करू शकतो. आजच्या काळात सुसज्ज असे यंत्रांनी सुद्धा आपण असं काहीतरी बनवू शकतो की नाही यात शंकाच आहे बरं का. पावसाळ्यात या पायऱ्यांवरून पाणी वाहत राहतं. त्या पायऱ्यांवरून पाणी उडवत चालायला खूप मजा येते. पुण्यापासून 90 किलोमीटरच्या अंतरावर असलेला किल्ला चढण्यासाठी अतिशय सोपा आहे. त्यामुळेच तुम्हाला इथे बऱ्यापैकी गर्दी सुद्धा दिसेल. गाईज, वाट ॲक्च्युली इकडून दिसतीये, पण आमच्या ट्रेकर्सनी इकडनं जायचा डिसिजन घेतलेला आहे. त्यांना वाटते मी फोटो काढते, त्यांचा ब्लॉग होणार आहे. इथे 2 मोठाली पाण्याची टाकही आहेत. पावसाळ्यात तर अगदी भरून वाहतात. काळाच्या ओघात किल्ल्यावर पुरातन बांधकाम काही शिल्लक नाही, पण छोटे मोठे अवशेष नक्की बघायला मिळतात.
थोडा ट्रेक केल्यावर आपण पोहोचतो किल्ल्याच्या प्राचीन दरवाजापाशी. समोर उभा राहतो तो प्राचीन कोरीगड. जस्ट गडावरती पोहोचलोय आम्ही. 45 मिनिटं झाले आणि गडाची तटबंदी आहे. इतकं सुंदर. स्वित्झर्लंडला जायची काहीच गरज नाहीये. पुण्यातच आपल्याला सगळे देश फिरायला मिळतात. काळ्या दगडात कोरलेला हा किल्ला पावसाने चिंब झाला होता. त्याच्या तटबंदीवरून पाणी ओघळत होतं आणि आजूबाजूच्या झाडांमधून पावसाचे थेंब टपटप पडत होते. हा किल्ला म्हणजे तटबंदी युक्त पठारच आहे. किल्ल्याची तटबंदी आजही जबरदस्त टिकून आहे. वरून पाहिलं की सभोवताली पसरलेला सह्याद्रीची डोंगर रांग आणि आंबी व्हॅली परिसर अगदी पोस्टकार्ड सारखे दिसतात. पावसाळ्यात हा परिसर संपूर्णपणे धुक्यात हरवलेला असतो. त्यामुळे आजूबाजूचा परिसर काही दिसत नाही. पावसाळा सोडून जर आपण या किल्ल्यावर आलो तर आपल्याला आंबी व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते. गडावरून पाहिलं तर आसपासचे डोंगर, खोल दऱ्या आणि दूरवर लांब पसरलेलं पावसाचं साम्राज्य ही दृश्य केवळ पाहायची नसतात तर अनुभवायची असतात. धुक्याने झाकोळलेलं आकाश, उधळणारा सरींचा शिडकावा आणि दूर कुठेतरी वाहणारा धबधबा. कोरीगड हे फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाही बरं का, तर ही एक अनुभवाची कविताच आहे. कोरीगडाच्या कुशीत वेळ हरवतो. क्षणाक्षणाला आपल्याला आपल्या आत घेऊन जातो. गडावर उभं राहून पाऊस अंगावर घेताना वाटतं आपण इतिहासाशी, निसर्गाशी आणि स्वतःशी संवाद साधतोय. पावसाळा हे केवळ ऋतू नाही, तो एक अनुभव आहे आणि कोरीगड त्याचा सर्वात सुंदर रंग आहे. किल्ल्यावर एक सुंदर कोरीदेवीचं मंदिर आहे, जिच्या नावावरून किल्ल्याचं नाव कोरीगड पडलं असं म्हणतात. या ठिकाणी अजूनही तोफा दिसतात. त्या पाहिल्या की असं वाटतं की जणू काळाचं चाक थांबलंय आणि इतिहास तसाच उभा आहे. गड माथ्यावर 2 तलाव आहेत. थोडेसे शांत, थोडेसे गूढ. पावसाच्या पाण्याने भरलेले हे तलाव आकाशाचा आरसा वाटतात. त्या पाण्यात पानाचं प्रतिबिंब उमटतं. ढगांची सावली तरंगते आणि वाऱ्याच्या झुळकीनं त्या पाण्याला लयबद्ध हालचाल मिळते. कोरीगडाचं खऱ्या अर्थानं सौंदर्य उलगडतं ते पावसातच. वाऱ्याच्या झोतात उभा राहिलात की वाटतंय आपण एखाद्या पर्वतराजाच्या कुशीत आहोत. निळसर ढगांची गर्दी, त्यातून ओसांडून वाहणारे पावसाचे थेंब आणि कधी काळजीपूर्वक झिरपणारं धुकं, हे दृश्य मनात घर करून राहतं. हा आहे कोरीगड, जिथे निसर्ग आणि इतिहास एकत्र नांदतात. पावसात हा गड वेगळाच भासतो. एक शांत आत्मिक अनुभव. ट्रेकची सांगता आम्ही गरमागरम भजी आणि चहाने केली. तुम्हीही या पावसाळ्यात एकदा तरी या आणि स्वतः अनुभव घ्या कोरीगडाच्या कुशीत हरवण्याचा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका धमाल ट्रेकसह. धन्यवाद.